मुंबई महानगर परिसरामध्ये आगामी काळात केबल कारमधून वाहतूक होऊ शकते। रोपवेच्या माध्यमातून केबल कार प्रकल्पाला केंद्राने मंजुरी दिलेली आहे। परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेतलेली आहे असंही कळतंय। आणखी तपशील घेऊया। प्रतिनिधी धनंजय दळवी सध्या आपल्याशी जोडले गेलेले आहेत त्यांच्याकडून। धनंजय, कशा पद्धतीचं चित्र या केबल कारच्या माध्यमातून मुंबईमध्ये पाहायला मिळू शकतं भविष्यात? रिद्धी, आपण जर पाहिलं तर मुंबईतली वाढती नागरी संख्या, वाढती वाहनांची संख्या आणि वाहतूक कोंडी या सगळ्यावर आता आणखी तोडगा काढण्यासाठी आणि मुंबईकरांच्या वेळेमध्ये बचत होण्यासाठी राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केबल कार ही मुंबईमध्ये राबवण्यात यावी यासाठी केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेतली आणि त्या ठिकाणी त्यांना या संपूर्ण हा जो प्रस्ताव आहे केबल कारचा तो त्यांच्यासमोर मांडला। आता या संदर्भात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी तत्वतः मान्यता दिलेली आहे या प्रकल्पाला आणि यामध्ये विकास आराखडा हा लवकरात लवकर या प्रकल्पाचा तयार करण्यात यावा आणि तो सादर करण्यात यावा अशा सूचना देखील विभागाला दिलेल्या आहे। त्यामुळे लवकरच मुंबईकरांना आता वाहतुकी हवाई वाहतूक जी आहे ती सुद्धा केबल कारच्या माध्यमातून अनुभवता येणार आहे। त्यामुळे नक्कीच मुंबईतल्या वाहतूक कोंडीत सुद्धा कमी असलेले आपल्याला पाहायला मिळेल। प्रदूषण जे आहे ते कमी होताना पाहायला मिळेल, कारण की जर आपण पाहिलं तर मुंबईची वाढती लोकसंख्या आणि मुंबईतलं आता वाढतं वाहतुकीचं जाळं जर आपण पाहिलं तर मेट्रो सुद्धा आता विविध मार्गांमध्ये वाढताना पाहायला मिळते आणि त्याचबरोबर जर आपण पाहिलं तर मेट्रो सोबतच आता कोस्टल रोड सारखा पर्याय देखील झालेला आहे। उड्डाणपुलं जे आहेत त्यांची संख्या वाढलेली आहे आणि असं असताना आता केबल कार जर सुरू झाली भविष्यात तर मुंबईकरांना दिलासा मिळणार आहे। त्यात एक सूचना ही नितीन गडकरी यांनी अशी केली की विमानतळापासून लवकरात लवकर ज्या महत्वाची ठिकाणं आहेत त्या ठिकाणी पोहोचण्यासाठी याचा उपयोग केला जाऊ शकतो। त्यामुळे पर्यटक, मुंबईकर आणि व्यावसायिक यांच्यामध्ये वेळेची बचत होऊ शकेल। त्यामुळे या सगळ्या संदर्भातला विकास आराखडा तशा पद्धतीने हा तयार करण्यात यावा अशा सूचना दिल्या। त्यामुळे भविष्यात आता मुंबईकरांना या केबल कारमुळे हवाई वाहतूक अनुभवता येणार आहे आणि लवकरात लवकर हे काम सुरू करण्यासाठी विकास आराखडा हा तयार करून संबंधित विभागाकडे हा सुपूर्द करण्याचा देखील सांगितलं। त्यामुळे लवकरच या प्रकल्पाला देखील सुरुवात होताना आपल्याला पाहायला मिळू शकते। निश्चित धनंजय, धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी।